सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत खूपच खमंग, कुरकुरीत आणि एकदम चवीला मस्त अशी मेथीची मटरी. चहा सोबत खाण्यासाठी परफेक्ट आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी ही खास रेसिपी आहे. बाजारात आता मेथीची भाजी म्हणजे हिरव्या पाल्या भाज्या भरपूर प्रमाणात आले आहेत. तर आता अशाच काहीतरी हिरव्या पालेभाज्यांच्या नवीन नवीन रेसिपी ट्राय करूया. मूळची ही रेसिपी आहे राजस्थानी. थोडस मी सर्च केलं, तर चला सुरुवात करूया रेसिपी. तर इथे मेथीची भाजी मी साफ करून धुवून मस्तपैकी बारीक बारीक अशी चिरून घेतलेली आहे. एकदम बारीक करायची आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक चिरलेली आहे. तर कढईत घेतलेलं आहे 1 चमचा तूप. त्याच्यामध्ये ही मेथी बारीक चिरलेली आपल्याला थोडी परतून घ्यायची आहे, म्हणजे याच्यामधलं जे पाणी आहे शिल्लक राहिलेलं ते निघून जाईल. ही बघा आपली मेथीची भाजी मस्त परतून झालेली आहे, त्यातलं पाणी पूर्ण निघालेलं आहे. तर इथं मी घेतलेलं आहे 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच्यात टाकलेलं आहे अर्धा वाटी रवा. रवा टाकायचा नसला तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि त्याच्यात टाकलेलं आहे 1 चमचा मीठ आपापल्या आवडीनुसार टाका. 1 चमचा टाकलेला आहे जिरं. इथं कलोंजी टाकलेली आहे मी अर्धा चमचा. कलोंजी नसेल तर काहीच हरकत नाही, स्किप करू शकता. त्याच्यानंतर काळी मिरी कुटून मी टाकलेली आहे. आणि इथे घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि हिंग थोडीशी टाकायची आहे. आणि इथे टाकलेलं आहे मी तीळ आणि त्याच्यानंतर 1 चमचा तूप घेतलेला आहे. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मूठ बांधल्यानंतर ते पीठ असं घट्ट झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्या सगळ्या पिठाला तुपाचं कोटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर जे आपण मेथी तुपामध्ये परतून घेतलेली ती टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला प्रॉपर मळून घ्यायचं आहे. आणि 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे, कारण आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये रवा, तो भिजायला हवा. त्याच्यासाठी 10 ते 15 मिनिट साईडला ठेवून द्यायचं. पीठ साईडला ठेवून दिलं आहे. आणि इथे वाटीमध्ये घेतलेलं आहे मी 3 चमचा कॉर्नस्टार्च आणि त्याच्यात टाकलेलं आहे 3 चमचा तूप. तर हे कॉर्नस्टार्च तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये तूप टाकून सेम प्रोसेस करू शकता, किंवा मैदाही घेऊन त्याच्यामध्ये ही सेम प्रोसेस करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉपर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि ही आपली पेस्ट तयार आहे. 10 ते 15 मिनटं झालेली आहे. तर इथे पीठ घेतलेलं आहे, त्याचा मी बघा चपाती एवढाच गोळा करून घेतलेला आहे. आणि तो आपल्याला प्रॉपर लाटून घ्यायचा आहे, गोल असा लाटून घ्यायचा. तर पुढची प्रोसेस जी आपण गोल लाटी लाटून घेतलेली आहे त्याच्यावर जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट प्रॉपर लावून घ्यायची आहे. पातळ असा थर आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर कोरडं पीठ टाकायचं आहे. गव्हाचं पीठ मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर बघा एका साईडने असं फोल्ड करून त्याच्यावर पुन्हा ती पेस्ट लावायची आहे कॉर्नफ्लॉवरची. आणि ती पेस्ट लावल्यावर त्याच्यावर पुन्हा कोरडं आपल्याला पीठ टाकायचं आहे. आणि दुसऱ्या साईडने ही सेम फोल्ड करून आपल्याला सेम कॉर्नस्टार्च लावून सेम आपल्याला त्याच्यावर सुका पीठ टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर असं सेम प्रोसेस फोल्ड करून करत राहायचं. इथे बघा असा आपला स्क्वेअर चौकोन तयार झालेला आहे. तर ही आपल्याला सेम लाटून घ्यायची आहे आणि चौकोन शेपच द्यायचा आहे. आणि या साईडलाही आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे. चौकोन लाटल्यानंतर आपण पुन्हा सेम लेयर लावून घेणार आहोत पेस्टची पातळ लेयर. त्याच्यावर कोरडं पीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर ही अशी चौकोन फोल्ड करायची आहे आणि सेम लेयर लावून त्याच्यावर पुन्हा दुसऱ्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे.
आता ही आपली लाटी झालेली आहे, तर ही थोडीशी वरून लाटून घ्यायची आहे. जास्त लाटत नाही बसायचं, थोडंसं लाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला चाकूने कापून घ्यायचे आहेत. आता हे असे कापल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये तेल घेऊन आपल्याला हे मस्त तळून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवर तळा, कारण हे गव्हाचं पीठ आहे, थोडंसं आतमध्ये शिजायला वेळ लागणार. तर इथे आपलं मठरी तळून झालेली आहे. तर ही दुसऱ्या प्रकारची मी दाखवत आहे. ही आपण उभी काप करून केलेली आहे. आणि आता जी दुसरी गोल दाखवणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 3 लाटी लाटून घ्यायची आहेत. आणि तिन्ही लाटी लाटल्यानंतर तुम्हाला कॉर्नफ्लॉवरची पेस्टची पातळ लेयर लावून घ्यायची आहे. त्याच्यावर कोरडं पीठ टाकून घ्यायची आहे. आणि तिन्ही लाटी लाटीन झाल्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते. तर हे जे 3 आपण लाटून ठेवलेले आहेत, त्या लाटी आपल्याला एकावर एक ठेवायचे आहेत. आणि एकावर एक कोरडं पीठ टाकून ठेवल्यानंतर आपल्याला ह्याला रोल करायचं आहे. एकदम दाट रोल करायचा आहे, म्हणजे गॅप नाही राहायला पाहिजे. रोल केल्यानंतर आपल्याला हेही कापून घ्यायचे आहेत आणि गोल गोल छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या आहेत. असे हे गोल लाटून घेतल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये हेही तळून घ्यायचं आहे. हेही आपल्याला स्लो टू मीडियम गॅसवर ठेवून मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत. तळून घेतल्यानंतर ही आपली मठरी तयार आहे. तर 2 प्रकारच्या 2 शेपच्या मी मठरी करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही कित्येक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे करू शकता. शंकरपाळीसारखे चौकोन कापूनही करू शकता, कापण्यासारखे करू शकता, गोलही साध्या पुरींसारखे लाटूनही करू शकतात, खूप प्रकारने करू शकतात. तीही आपली मेथीची मठरी तयार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, फक्त लाटायला वेळ लागतो. तर नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.